तर पुढचा प्रश्न हा आहे की जर व्याज कपातीची वेळ निघून गेली आहे, अशा स्थितीत मॉनेटरी पॉलिसीमधील बदलाकडे नेमके कसे पाहतात? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. जसे तुम्ही सांगितले, बहुतेक दरात कपात झालेली आहे. चालू वर्षी वास्तविक अंदाज आणि आकडेवारी यांचा स्वतंत्र विचार मॉनेटरी पॉलिसीत होईल. कारण आर्थिक वर्ष 2026 मध्ये महागाई ही 4% कमी राहिली आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये महागाई 2% पर्यंत असण्याचा आरबीआयचा अंदाज आहे. मात्र आर्थिक वर्ष 27चा विचार केल्यास तिथे बेस इफेक्ट पाहायला मिळेल. बेस इफेक्टच्या कारणामुळे पुढील वर्षी महागाई थोडी अधिक असेल आणि सोबतच नवीन सीपीआय सिरीज येईल. फेब्रुवारीपासून सीपीआय सिरीजमध्ये बदल करीत आहे, ज्यामध्ये नवीन अपडेट्स असतील. म्हणजेच ई कॉमर्स सारख्या नवीन गोष्टींचा समावेश असेल. तसेच विविध व्हेरिएबल्स संकलन करण्याच्या पद्धतीत देखील बदल होईल. यामध्ये आरबीआयला लक्ष द्यावे लागेल. कारण इन्फ्लेशन सिरीज आता मॅच्युअर झाली आहे आणि मागील अंदाज पूर्णपणे लागू होणार नाही. तर शक्यता आहे की आरबीआयला दुसऱ्या सहामाहीत वाढत्या महागाईकडे काळजीपूर्वक पाहावे लागेल आणि त्यामुळेच आपल्या पॉलिसीत स्थिरता ठेवावी लागेल. त्यामुळेच आरबीआय साठी सर्वोत्तम पद्धत हीच असेल की दीर्घकाळासाठी दर कमी ठेवावे, लिक्विडिटी कायम ठेवावी आणि फॉरेन एक्सचेंज पॉलिसी पारदर्शक असावी. आपल्या सर्वांची निश्चितपणे नवीन वर्षात आरबीआय कडून ही अपेक्षा असेल. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकी बाजारातील जोखमींच्या अधीन असतात. योजनेशी संबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.